श्री स्वामी चरित्र सारामृत 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होये दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चिरिती श्रवण करिता, परमानंद होय चित्ता. ओळख होये सत्यासत्यता, परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन, काय करावे आपण. जेणे होईल सुगम, दुस्तर हा भवपंथ. ज्यांसी वनिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग्याभिषे बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योग्याभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून, शिष्या सांगती गृह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखील, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आणि नृसिंह सरस्वती, महिमा श्रींच्या ऐकुनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, येथे कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयगता, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयांना, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता थेतेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झाली या काही वेळ. समाधी उतरत्या तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वरासती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. एके दिवशी काही वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजशी सुरभोनी, अंती जासे सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एकना बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारयोषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिधली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जाहले. ऐसे सच्चिच्छा अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. त्यांनी ओळखिले आत्मस्वरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार, घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार, मन माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडक हाती देतील. जाओनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर.
त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतःकरणी समर्थांचे आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला पारत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचात सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळ दूरी नवल परी जाहले दिनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीत विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले पैलत ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्शे या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशी लीला असंख्य वर्णू आता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याते जाते निगमानिगम सुर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगत उद्धार कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी हेचे वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपन्न सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति श्री स्वामी समर्थ।